फ्रेंड्स, नमस्कार. माझं नाव आहे अमित आणि तुम्ही पाहता आपला नवनिर्मित चॅनल टूर दी कोकण महाराष्ट्र. आपण या व्हिडिओमध्ये चिपळूण तालुक्यामध्ये असणाऱ्या वीर या गावातील रानपाट धबधबा म्हणून ओळखला जातो त्या धबधब्याला आपण आज भेट देणार आहोत. मंडळी, आपण मुरतवडे आबलोली या गावाच्या दिशेकडून येत होतो. जर तुम्ही या रस्त्यावरून राईट टर्न जर घेतलात तर तुम्हाला वहाळ, वीर, तोंडली अशी गावे मिळतील. आणि पाठीमागून जो तुम्ही रस्ता पाहताय तो अर्थात सावर्डेकडून येतो. सावर्डेच्या दिशेकडून वहाळ फाटा म्हणून या रस्त्याला संबोधलं जातं. तर आता आपण चालू आहे मंडळी वीरच्या दिशेने. वीरचा रानपाट धबधबा तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहताय. माझं नाव आहे अमित, तर सोबत राहशील माझ्या समवेत. पावसामध्ये जर तुम्ही कोकणामध्ये गेलं तर तुम्हाला अशीच ही रस्त्याच्या दुतर्फा अशी हिरवीगार झाडं पाहायला मिळतात. तर यामध्ये काही नवल नाही मंडळी. तुम्ही माझ्या अनेक व्हिडिओमध्ये अशा प्रकारचा रस्ता पाहिला असेल. जणू काही आपण जंगलामधून प्रवास करतोय असा फील येतो मंडळी, हो की नाही? तुम्हाला पाहून असंही वाटत असेल. गेल्या वर्षी सुद्धा मी वीर या गावामध्ये आलो होतो आणि त्यावेळी सुद्धा असाच रस्ता अतिशय सुंदर दिसत होता. गर्द झाडी, वळणावळणाचे रस्ते मला खूपच आवडलं होतं मंडळी. आणि त्याच्यात जणू प्रत्यय येतो या व्हिडिओमध्ये, हो की नाही? मंडळी, इथे तुम्ही पाहताय तर इथून घाट रस्ता सुरू होतो, परंतु आपण आलो होतो वरच्या दिशेने. इथे बाजूला तुम्ही जर पाहाल तर एक नदी वाहते आणि इथे एक ब्रिज दिसतोय. हा ब्रिज म्हणजेच मंडळी जणू लँडमार्क आहे रानपाट धबधब्याचा. म्हणजे इथे तुम्ही आल्याच्यानंतर बघा, लेफ्ट साईडवरून तुम्हाला रानपाट धबधबा जो आहे तिकडे जाता येतं. हे बघा, हाच तो रस्ता आहे, इथून तुम्हाला रानपाट धबधब्याला जाता येईल. तर हा इथला लँडमार्क आहे मंडळी. पर्यटकांची संख्या जर जास्त असेल तर तुम्हाला गाडी इथेच पार्क करावी लागेल, कारण पुढे एकेरी वाहतुकीचा रस्ता आहे आणि जिथे धबधबा आहे तिथपर्यंत आपण गाडीसुद्धा नेऊ शकत नाही आहे. तर हे बघा, तुम्हाला इथे येऊन थांबा घ्यायचा आहे. आता हा जो तुम्ही लँडमार्क पाहिलात बघा, मी तुम्हाला थोडं जवळून दाखवतो. इथे एक प्रवाह आहे, नदी, ओढा. आपल्या बोलीभाषेमध्ये तुम्ही त्याला पर्या म्हणता. तर तिथे हा पर्या तुम्हाला दिसला किंवा ब्रिज दिसला तर तिथे तुम्हाला थांबा घ्यायचा आहे आणि मग लेफ्ट साईडला आपला रानपाट धबधब्याची वाट धरायची आहे तुम्हाला, हे लक्षात असू द्या. तर म्हणजे हे बघा, हेच आहे ते ओढ्याचं दृश्य. तुम्हाला ब्रिज दिसल्यानंतर इथे थांबायचं आहे आणि इथे तुम्हाला हा बघा, हा छोटा ओढा दिसतोय तुम्हाला. पाहता ना किती सुंदर आहे. हे बघा, आहे का ना आपण लहानपणी जो काढलेला नैसर्गिक देखावा. हा बघा, हे त्याचं एक उत्तम उदाहरण दिसतंय ते तुम्हाला. डोंगरामधून जाणारी नदी. म्हणजे हे बघा, थोडासा रस्ता तुम्ही चढून आल्याच्यानंतर तुम्हाला इथे हे असणारं सुबक मंदिर इथे पाहायला मिळतं. मी खरं तर इथेच माझी गाडी पार्क केली होती, हे बघा. परंतु यापुढे मला रस्ता कसा असेल हे माहीत नसल्यामुळे मी गाडी इथेच ठेवण्याचा निर्णय घेतला. आणि तुम्ही ऐकताय ना पाण्याचा कसा खळाळणारा आवाज येतोय. हे बघा, आपण याच रस्त्यावरून आलो होतो आणि मी इथेच गाडी पार्क केली होती. मंडळी, मुख्य धबधबा येण्याआधी हा तुम्हाला छोटासा ओढा इथे मिळतो. हा किती छान आहे ना. अप्रतिम सौंदर्य दिसतंय तुम्हाला या पावसाळ्यामध्ये या ओढ्याचं. वाह, क्या बात आहे. माझा भाऊ अनिकेत आपलं बंधुप्रेम दाखवत होता आणि मला सूचना करत होता की दादा हळूवारपणे चाल, कारण त्याला असं वाटत होतं की मी मुंबईकडे असल्यामुळे त्याला माझी काळजी होती की दादा या सगळ्या खडकांमधून तू बरोबर चालशील की नाही. सो मला व्यवस्थित हळूवारपणे चालण्याचा सल्ला देत होता तो. पण तरी मला लहानपणी या ओढ्यामधून फिरण्याचा अनुभव होताच, त्यामुळे मी त्याला सांगत होतो की तू काही काळजी करू नकोस. पाहता ना मंडळी, किती अप्रतिम दृश्य आहे या ओढ्याचं. मला तर इथे येऊन पुन्हा बालपणात हरवल्याची जाणीव झाली. आणि नेहमीप्रमाणे मी असं काहीतरी इथे ॲक्टिव्हिटी करून दाखवली तुम्हाला, काहीतरी की बाबा मी ओढ्यावरती आहे, ओढ्यामध्ये आहे, कसा दिसतोय असं काहीसं मी प्रत्यक्षित करून दाखवलं. आणि टूर दी कोकण महाराष्ट्र हा चॅनल पाहण्याचं मी तुम्हाला आवाहन केलं. बोला मंडळी, ओढ्याला पार केल्याच्या नंतर तुम्हाला मुख्य प्रवाहाच्या दिशेने म्हणजे मुख्य धबधब्याच्या दिशेने जाण्यासाठी ही वाट आहे बघा. याच वाटेतून तुम्हाला मार्गक्रमण करावं लागेल. छोटीशी वाट आहे मंडळी आपली, पायवाट. बघा, पाण्याचा आवाज खूपच जास्त येत होता. माफ करा, मी थोडा आवाज कमी केलेला आहे, कारण जसं जसं आपण जवळ जात होतो तसं तसा आवाज खूपच जास्त प्रमाणात येत होता. पाहताय ना. तर याच वाटेने तुम्हाला यायचं आहे. तर मंडळी, कसं वाटतं तुम्हाला हे चित्रण? जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
तर याच वाटेने तुम्हाला खाली उतरायचं मंडळी. थोडी वाट बिकट आहे, परंतु खाली उतरल्याच्या नंतर आपल्याला धबधब्याचं अद्भुत सौंदर्य दिसणार आहे, यात काही शंका नाही आहे मंडळी. हे जुलै महिन्यातील चित्रीकरण आहे आणि ही तुम्ही वाट पाहताय बघा. ही वाट झाडाझुडपांनी वेढलेली नाही आहे. याचा अर्थ लोकांची इथे ये-जा असते हा धबधबा पाहण्यासाठी. नाहीतर पावसामध्ये तुम्हाला माहितीच आहे झाडाझुडपांनी वेढलेले रस्ते असतात. तर ही अतिशय चांगली बाब आहे मंडळी, हो की नाही. जसं जसं आपण जवळ जात होतो तसं तसं पाण्याचा आवाज खूपच जास्त प्रमाणात येत होता. उत्सुकता तर होती हा धबधबा कसा असेल, परंतु मनामध्ये भीतीसुद्धा होते मंडळी, कारण पाण्याचा खरंच खूप जास्त आवाज येत होता. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला हा धबधबा? बघा, पाण्याकडे सतत जर तुम्ही पाहत राहिला तर असं वाटेल की तुम्हाला पाण्याची पातळी तर वाढत तर नाही आहे ना, कारण पाणी अतिशय प्रचंड वेगामध्ये उतरत होतं खाली. बघा, इथे तुम्हाला दिसतच असेल. हा नॉर्मल धबधबा नाही मंडळी, कारण फोर्सफुली पाणी वाहत आहे. माझ्यावर माझा भाऊ तुम्हाला माहिती तुम्ही बरेचसे व्हिडिओ बघितले असतात. मंडळी, खरं तर आम्हाला जायचं नव्हतं पुढे, परंतु ही वाट अगदी धबधबा जिथून वाहतो तिथपर्यंत पोचत होती. त्यामुळे आम्ही साहजिकच त्या वाटेकडे वळलो, परंतु मनामध्ये भीतीच होती की एवढ्या फोर्सफुली पाणी पडतं आहे, अतिशय वेगाने पाणी खाली उतरत होतं, तर ते आम्हाला जाऊन पाहण्यासाठी थोडी मनामध्ये भीतीच होती. परंतु तरी पण म्हणतात थोडंसं काहीचं धीट मनाने आम्ही पुढे गेलो. परंतु इथून जर तुम्ही बघितलं ते बघा, पाण्याचा प्रवाह अतिशय इथून तुम्हाला दिसतो आहे. खूप जास्त वेगामध्ये, प्रचंड वेगामध्ये पाणी खाली उतरतं आहे आणि ते पाहायला आम्हाला दोघांनाही भीती वाटली मनामध्ये. तुम्ही म्हणाल अरे काय तुम्ही घाबरताय, परंतु मंडळी खरंच हा नॉर्मल धबधबा वाटत नव्हता. पाण्याला अतिशय प्रचंड वेग होता, म्हणून आम्ही पुढे न जाण्याचा निर्णय घेतला. वाट तशी अरुंदच होती, त्यामुळे आम्ही इथेच थांबण्याचा निर्णय घेतला. तर तुम्हाला कसा वाटला हा धबधबा?
होता की नाही थोडासा डेंजरस, थोडी मनामध्ये भीती आणणारा? काय नाही सांगायला विसरू नका. जास्त पाऊस पडला असेल किंवा पूर आला असेल या ओढ्याला किंवा या नदीला, तर तुम्ही इथे न आलेलंच बरं आहे मंडळी. आपली काळजी घ्यायला विसरू नका. पावसाळी वातावरण आपण उत्साहाने जातो खरे, परंतु सभोवतालच्या परिस्थितीचा आढावा घेण्यास विसरू नका मंडळी. तर चला तर मंडळी, तुम्हाला मी खूप भाषण दिलेलं आहे. तुम्हाला हा धबधबा कसा वाटला ते मला जरूर सांगा. आपण भेटू एका नव्या व्हिडिओसहित. तोपर्यंत मस्ती करा, मज्जा करा. बाय बाय, सी यू.